का ह्या आरोपांना उत्तरं द्यावीशी वाटली? कारण देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत ते आता लोकांना पटू लागलंय, असं काही अशी भीती वाटते का? असं नाही आहे. बघा, महाराष्ट्र एका संकटातून संघर्ष करत पुढे चाललेलं आहे. हे जे विरोधी पक्ष नेते आपले आहेत देवेंद्र फडणवीस, हे 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना समजलं पाहिजे की ही जी वेळ आहे ही वादविवाद प्रतिवाद करण्याची नाही आहे. सरकार जरी कोणाचं असलं तरी महाराष्ट्र आपला आहे, ही जनता आपली आहे. या जनतेवरती आणि महाराष्ट्रावरती काय एका पक्षाचा किंवा सरकारचा हक्क नसतो, सगळ्यांचा असतो. अशा वेळेला आपण सरकारच्या खांद्याला खांदा लावून या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत केली पाहिजे. पण इथे होतंय ते उलटंच. विरोधी पक्ष हा प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या विरुद्ध भूमिका घेतो आहे. खरं म्हणजे केंद्रासंदर्भात महाराष्ट्राचे काही आक्षेप असतील सरकारचे, तर विरोधी पक्षाने केंद्रापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. एखादी भूमिका महाराष्ट्राच्या विरुद्ध केंद्राने घेतली असेल तर आतापर्यंत परंपरा अशी आहे की विरोधी पक्ष असतील किंवा सरकारचे लोक असतील हे एकत्रितपणे महाराष्ट्राची बाजू मांडतात. पण इतिहासामध्ये प्रथमच गेल्या काही महिन्यापासून विरोधी पक्ष ही महाराष्ट्राच्या विरुद्ध भूमिका मांडताना दिसतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. तुम्ही जसं विरोधी पक्षांवरती म्हणताय, या सगळ्यामधून जसं केंद्राचे वाद समोर येत आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, परंतु या सगळ्यामधून कुठेतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरे काय एकटे वगैरे पडलेले नाहीत आणि पडणार नाहीत. कोण एकटं पाडणार? विरोधी पक्ष. विरोधी पक्षच क्वारंटाईन झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, तेच एकटे पडले आहेत. सातत्यानं टीकेसाठी टीका, विरोधासाठी विरोध, महाराष्ट्र विरोधी भूमिका, या सगळ्यामुळे जनतेचा विश्वास उडालेला आहे, त्यांच्या आमदारांचा विश्वास त्यांच्यावरचा उडालेला आहे. अशा वेळेला उद्धव ठाकरे कशाला एकटे पडतील? उद्धव ठाकरेंबरोबर 3 प्रमुख पक्ष काम करत आहेत. पण ते प्रमुख पक्ष सर कुठे दिसत नाहीत, जे अग्रेसिव्हपणे समोर येऊन ते विरोधाला विरोध करताना दिसत नाहीत. म्हणजे जर विरोधी पक्षाकडून एखादी टीका केली गेली त्याला डिफेंड करण्याची जबाबदारी ही फक्त संजय राऊतांची आहे का? आता काल 3 पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली ना, जेव्हा शासकीय निर्णयावरती टीका होते तेव्हा काल 3 पक्षाचे प्रमुख नेते एकत्र आले आणि त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या भोवती एक तटबंदी आम्ही उभी केलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मजबूतीनं काम करता आलं पाहिजे, कारण हे संकट फार गंभीर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळेला त्यांनी स्वतंत्रपणे काम करावं, त्यांनी निर्णय घ्यावेत आणि ते निर्णय आम्ही सगळ्यांनी अंमलात आणावेत. अशा प्रकारची भूमिका मग माननीय शरद पवार असतील, इतर पक्षाचे प्रमुख लोक असतील, त्यांनी घेतलेली आहे. पण ती जसं शिवसेना ही ट्विटरवरती किंवा इतर संजय राऊत रोज आता मीडियाशी बोलताना दिसतात, याआधी ते दिसत नव्हते. देवेंद्र फडणवीस हे मागचे 3-4 आठवड्यांपासून टीका करताना दिसत आहेत. पण आत्ता या सरकारमधली लोक बोलायला लागली, पण काँग्रेसचे प्रवक्ते, राष्ट्रवादीची लोक ही दिसत नाही तितकी ॲग्रेसिव्हली, जी काल त्यांना यावंसं वाटलं. याआधी कुठल्या प्रश्नांना त्यांनी आरोपांना उत्तरं दिलेली दिसली नाहीत. समन्वयाचा अभाव आहे या सरकारला? मला तसं वाटत नाही. अजूनही सरकारला आत्ता 6 महिने झाले आहेत. या 6 महिन्यातले 5 महिने हे तुम्ही त्या संकटाशी लढण्यातच चाललेले. त्याच्यामुळे राजकारण करायला आम्हाला वेळ नाही आहे. आम्ही राजकारण करू इच्छित नाही. पण विरोधी पक्ष प्रत्येक घटनेचं, प्रत्येक निर्णयाचं राजकारण करत आहे. आम्हाला वेळ नाही आहे. आम्हाला या संकटातून हे राज्य कसं बाहेर पडेल याची चिंता लागून राहिलेली आहे. पण आता राजकारण तर सगळ्यात देशभराची स्थिती बघितली तर महाराष्ट्रातच सगळ्यात जास्त राजकारण तापताना दिसतंय. दुर्दैव आहे. खरं म्हणजे हे राजकारण जर कोणी तापवत असेल तर या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षानं महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन आणि सहकार्य केलं पाहिजे. हे मी इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड पब्लिक, मराठी जनतेच्या हितासाठी मी हे म्हणतो आहे. तुम्ही या संकटामध्ये सरकारचे पाय खेचायला लागाल, सरकार हलवण्याचा प्रयत्न कराल तर एकतर त्यात मला यश येणार नाही, हे मी खात्रीनं सांगतो. आणि दुसरं म्हणजे जी प्रतिष्ठा आतापर्यंत या महाराष्ट्र भूमीत विरोधी पक्षाला मिळालेली आहे त्या प्रतिष्ठेचं अधपतन
झाल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणताय की सगळी नाती उत्तम आहेत, तीनही पक्षाचं खूप छान चाललंय, परंतु या सगळ्यामध्ये अजित पवार फार दिसत नाही आहेत. ज्यावेळी अजित पवार यांनी जे सरकार महाविकास आघाडीचं स्थापन होणार होतं त्यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली होती. त्यामुळे अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात आहे की अजित पवार नाराज आहेत. हे खरं आहे का? आणि उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे? अजित पवारांना जे ओळखतात त्यांना इतकंच माहिती आहे, ते त्यांची कामं फार गाजावाजा न करता करत असतात. जेव्हा संकट असेल तेव्हा ते पुढे येऊन लढतात. आतासुद्धा या सगळ्या लढाईमध्ये अजित पवार त्यांची भूमिका ही अत्यंत व्यवस्थित पार पडत आहेत. अजित पवार फालतूवादामध्ये पडत नाहीत, उगाच कोणाला उत्तरं देत बसत नाहीत. उद्धव ठाकरेसुद्धा त्याच स्वभावाचे आहेत. अजितदादा थोडे फटकळ आहेत. उद्धव ठाकरे फार जपून तोलून मापून बोलत असतात. पण दोघांचं नातं उत्तम आहे. आणि अजित पवार हे या सरकारचं फार मोठं ॲसेट आहे, भांडवल आहे, लक्षात घ्या, ताकद आहे. अजित पवारांच्या मदतीनंच उद्धव ठाकरे हे उत्तम सरकार चालवत आहेत. दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात आहेत, काँग्रेसचे एक संयमी नेतृत्व आहे. आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकजण काम करतो. जसं तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केलात तर काँग्रेस या सरकारमध्ये कुठे मनापासून आहे असं दिसत नाही आहे. कारण राहुल गांधींनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आणि त्यानंतर एक काँग्रेसचे नेते जे खाजगीत सुद्धा बोलतात की आम्ही डिसिजन मेकिंगमध्ये नाही, पृथ्वीराज चव्हाण हे वारंवार बोलतात. हा सामनामध्ये किंवा कुठला पेपर पहा, राहुल गांधी यांना चुकीच्या पद्धतीनं त्यांचं विधान समोर आल्यावर राहुल गांधींनी 5 मिनिटात त्यावर खुलासा केलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलले, ते आदित्य ठाकरे यांच्याशी बोलले, ते महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांशी बोलले की माझ्या विधानाचा विपर्यास विरोधी पक्षाकडून होते तुमच्याकडल्या, आणि मी पूर्णपणे काँग्रेस पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे. शरद पवार जेव्हा उद्धव ठाकरेंशी चर्चा करतात कोरोनाची परिस्थिती कशी हाताळायची, त्यावेळी आणि बाळासाहेब थोरात सुद्धा चर्चा करतात. त्यावेळी काँग्रेसचे नेते उपस्थित राहावे असं हे महत्त्वाचं नाही आहे का? असं आहे की अशोक चव्हाण अनेकदा बैठकीला उपस्थित असतात. अशोक चव्हाण स्वतः आता करोनाग्रस्त झालेले आहेत, ते इस्पितळत आहेत. बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्यात सतत संवाद चालू आहे. इतर नेत्यांशी त्यांचं बोलणं चालू आहे. मला वाटतं की अशा प्रकारचा भ्रम निर्माण करून विरोधी पक्षाला काही मिळणार नाही. 3 पक्षामध्ये उत्तम संवाद आहे. किंबहुना मागच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या 2 पक्षात संवाद नव्हता, बरं का, अजिबात नव्हता, सुसंवाद नव्हता. पण या 3 पक्षांमध्ये उत्तम नातं आहे. उद्धव ठाकरे सगळ्यांना सांभाळून घेऊन पुढे चाललेले आहेत. शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन आहे. काही अडलं तर अनेक इतर प्रमुख नेते चर्चा करत असतात. सगळ्यांचं सहकार्य या सरकारला लाभतं आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षाची आता हतबलत आहे की प्रयत्न केले तरीसुद्धा हे सरकार 1 महिन्यात पडेल, 11 दिवसात पडेल, राष्ट्रपती राजवट येईल, हे सरकार अजिबात चालू शकत नाही. या स्वप्नरंजनाच्या धक्क्यातून ते आता बाहेर पडले. हे सरकार उत्तम चाललं आहे. 6 महिने होऊन गेले आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष पूर्ण करेल याची खात्री पटल्यामुळे त्या हतबलतेतून जर ते काही आरोप करत असतील, काही अफवा पसरवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. कारण आम्ही कामात आहोत आणि या अफवांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. ही अस्थिरतेची जी भीती होती, हे जे सावट होतं या सरकारवरचं, हे सुरुवातीपासून होतं. पण आता 6 महिने झालेत आणि इतकं मोठं संकट राज्यावरती, देशावरती आहे. पण अशा परिस्थितीत सुद्धा हे सरकार अस्थिर असल्याचं सावट अधिकाधिक गडद होत चाललंय. याला काही कारणं, हे सरकारमधली काही गोष्टी जबाबदार आहेत असं तुम्हाला नाही वाटत का? अजिबात नाही. मुळात ते सरकार अजिबात अस्थिर नाही. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे काही सहकारी असं म्हणत असतील सरकार अस्थिर आहे, तर तो त्यांचा भ्रम आहे व ते त्यांचं वैफल्य आहे. सरकार स्थिर का अस्थिर आहे आम्हाला माहिती आहे. सरकार ज्यांनी बनवलं अशा प्रमुख लोकांना माहिती आहे. तर त्यांनी त्याची चिंता करण्याचं कारण नाही. पोटदुखी आहे. केंद्रातून टीका होते, राज्यातले भाजपचे वेगवेगळे नेते हे सरकारवरती टीका करतायत आणि यामधून एकटे उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं जातं. एक हा चक्रव्यूह केला जातोय उद्धव ठाकरेंच्या विरोधात. कोणी निर्माण करणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते नेते आहेत. टीका प्रमुख नेत्यांवरती होत असते कधीही. ही एक राजकीय परंपरा आहे.
त्या दृष्टीने ते उद्धव ठाकरेंवर टीका करतायत. मुख्यमंत्री म्हणून टीका करतात. ती काय व्यक्तिगत टीका नाही, ती टीका सरकार म्हणून करतात. टीका करणारे कोण आहेत? 3-4 लोक आहेत. हे 3-4 लोक आपला आनंद घेत आहेत टीका करण्याचा. मी असं म्हणतो की त्यांना टीका करू दे, आम्ही काम करत राहू. आत्ता उद्धव ठाकरे जे आहेत ते घरातून बाहेर पडत नाही अशी सुद्धा टीका होतीये. आणि ते का घरातून बाहेर हा कारभार फेसबुकवर चालणार का असं सुद्धा बोललं जातंय. उद्धव ठाकरेंना काही आरोग्याच्या तक्रारींमुळे ते बाहेर पडत नाहीयेत का डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ते घरातून काम करतात? उद्धव ठाकरे बाहेर पडतायत. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून काम करतात. उद्धव ठाकरे सह्याद्रीवर जातात. उद्धव ठाकरे काही वेळेला वर्षावर जात आहेत. पण एकदा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक आदेश दिलेला आहे लॉकडाऊनचा, आणि घरून काम करावं असं त्याने सांगितलं आहे. आणि हा जो आदेश आहे त्याचं पालनसुद्धा प्रधानमंत्री करत आहेत. त्यांना का कोणी प्रश्न विचारत नाही? देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा, त्यांना तुम्ही बाहेर फिरताना पाहिलं आहे का कुठे इतका या 2 महिन्याच्या काळात? घरून काम करत आहेत. आणि जर उद्धव ठाकरे जर काम करत नसतील, ही जी यंत्रणा आता संपूर्ण उभी राहते आहे, हजारो बेडची इस्पितळं, मग BKC असेल, अन्य ठिकाणी असेल, हां, ही यंत्रणा काय उद्धव ठाकरेंनी काम न केल्याचा परिणाम आहे का? काम करतायत ना, व्यवस्थित काम सुरू आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा. नंबर बदलला नसेल तर त्यांचे कदाचित त्यांनी चष्मा लावला नसेल, त्यांनी चष्मा लावावा. पियुष गोयल रोज राज्य सरकारवरती टीका करताना दिसत आहेत. त्याचबरोबर इकडच्या मजुरांबाबत योगी आदित्यनाथ सुद्धा बोलत आहेत. अनेक हे वेगवेगळ्या गोष्टीतून केंद्र आणि राज्यामध्ये हे देशभरात कुठे दिसत नाही, फक्त महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्राला टार्गेट केलं जात आहे. तुमचं लक्ष नाही आहे. तुम्ही पश्चिम बंगाल आणि केंद्रामध्ये काय चाललंय ते पहा. पश्चिम बंगाल आणि केंद्रामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष सुरू आहे. तुम्ही छत्तीसगड आणि केंद्रामध्ये काय चाललंय ते पहा. हे आपल्याकडे माहिती येत नाही आहे सगळ्या ह्याच्यामुळे. केंद्र आणि महाराष्ट्र म्हणाल तर उत्तम संबंध आहेत. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद आहे. मग पियुष गोयल टीका का करतात? ह्यामध्ये किती कुठे केली टीका पियुष गोयल? ठीक आहे, एक प्रसंग घडला असेल गाड्यांसंदर्भात, याचा अर्थ काय त्याने टीका केली असं आम्ही मानत नाही. माणसाचा कधीतरी तोल ढळतो, प्रत्येकावरती कामाचा ओझा आहे, होतं असं. सर, शेवटचा प्रश्न विचारते. पुन्हा एकदा आता 6 महिने पूर्ण झालेत सरकारला, पुन्हा एकदा त्या अस्थिरतेच्या प्रश्नांवरती येते, ज्यावेळी काँग्रेसचे देशातले नेते असं वक्तव्य करतात. जसं तुम्ही म्हणालात की त्यांनी स्पष्टीकरण दिलंय, पण काही नेत्यांच्या मनात ही खंत आहेच. तुम्हाला भीती वाटते का की काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेऊ शकेल? काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, पाठिंबा काढण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. 3 पक्षाची कमिटमेंट पूर्ण 5 वर्षाची आहे. उद्धव ठाकरे पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. प्राजक्ता पोळ, BBC मराठी.